नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला सुरमई फिश फ्राय करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। मी इथे 6 ते 7 सुरमईचे असे कट करून घेतलेले आहेत पीस। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, ही कलर साठी घेतली। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल घेतलेले, अर्धा लिंबू आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट काढून घेते। त्यातच आपल्याला हळद घ्यायची आहे, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, तेल, लिंबाचा रस। तुमच्याकडे जर कोकम आगळ असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। मीठ घालायचंय। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मी हातानेच मिक्स करून घेते। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता हा मसाला आपल्याला सुरमईला लावून घ्यायचा आहे। एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। दोन्ही साइडनी लावून घेतलंय मी। याच पद्धतीने मी सगळ्या पीसला मसाला लावून घेणार आहे। मी मसाला सगळा व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता फिशच्या कोटिंगसाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। मी ह्या चमच्यानी रवा, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ घेतलेला आहे। 4 चमचे रवा घेतलाय, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, ही कलर साठी घेतली, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। आता आपल्याला ह्यामध्ये हा मसाला लावलेला जो फिश आहे तो असा कोट करून घ्यायचा आहे, या पद्धतीने। सगळ्या फिशला आपण असं हे वरतून लावून घ्यायचंय। मी सगळे फिश असे कोट करून घेतलेले आहे। आता आपण फिश फ्राय करून घेऊया। गॅसवरती तवा ठेवलाय, त्यावरती तेल घालतेय। साधारण 1 मोठा चमचा तेल घातलेले आहे। आता हे तेल आपण असं व्यवस्थित पसरून घेऊया। तेल गरम झाले, त्यावरती आता आपण फिशचे पीस ठेवून घेऊया। आपल्याला असं शॅलो फ्राय करून घ्यायचे। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा सुरमई फिश फ्राय नक्की करून पहा, खूप छान कुरकुरीत होतो। मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवलेली आहे। एका साइडने आपण फिश चांगला कुरकुरीत फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे। आता साधारण 3 ते 4 मिनिटे झालेली आहे। आपण आता हा फिश पलटी करून घेऊया। एका साइडने एकदम छान झालेला आहे। एकदम छान कुरकुरीत झाला एका साइडनी। आता दुसऱ्या साइडनी सुद्धा आपण असं फ्राय करून घेऊया। दुसऱ्या साइडनी सुद्धा आपला फिश चांगला फ्राय करून झालेला आहे। हे पहा, एकदम छान कुरकुरीत झालेला आहे। आता मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे फिश मी फ्राय करून घेणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान कुरकुरीत होतात। तयार झालं कुरकुरीत सुरमई फिश फ्राय।
एक नंबर झालेला आहे, खूप छान लागतो. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.